ब्रेकनंतर टॉप 9 मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया आंतरराष्ट्रीय घडामोडी। भारत आणि चीन दरम्यानचा संघर्ष मे महिन्यापासून सुरू असताना आता पूर्व लडाखमधील पँगॉंग सरोवराच्या भागात भारतीय नौदलाचे सागरी कमांडो तैनात करण्यात आले। भारतीय हवाई दलाचे गरुड कमांडो दल पूर्व लडाखमध्ये आधीपासूनच तैनात आहे। सागरी कमांडो अगदी एकदम त्या भागात आणल्यास त्यांना तिथल्या हवामानाची कल्पना येणार नाही, त्यामुळे त्यांना टोकाच्या थंड वातावरणाशी जुळवून घेता यावं यासाठी थंडीच्या काळात तिथं तैनात केले। 3 नोव्हेंबरला झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या पेन्सिल्व्हेनियातील निकालाबाबत अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अपील याचिका फेटाळण्यात आल्यानं त्यांच्या प्रचार चमूला धक्का बसलाय। देशाचा अध्यक्ष वकील नव्हे तर मतदार निवडत असतात असं न्यायालयानं म्हटलंय। तर अध्यक्षीय निवडणुकीतील निकालाबाबत ट्रम्प यांनी अनेक राज्यांमध्ये खटले दाखल केलेत आणि त्यासाठी त्यांनी कुठलेही विश्वासार्ह पुरावे दिले नाहीत।